नमस्कार. मी संजीवनी स्वागत करते माझ्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये. आणि कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त मजेत ना? तर आज सकाळी सकाळी भाजीला काहीच नव्हतं, तर म्हटलं चला आपल्या शेतात जाऊन गवारीच्या शेंगा घेऊन येऊ ताज्या ताज्या. तर मग चला आपलं गवारीचं शेत पाहू. तर हे आपल्या गवारीचं शेत आहे. हे बघा, तुम्हाला पूर्ण शेत दाखवते आपल्या गवारीचं आणि जवळून शेंगा दाखवते. चांगल्या आहेत शेंगा, झाडांना कवळ्या कवळ्या. काल आपल्याकडे आहे ना जरा थोडंसं आहे ना वादळ वारं खूप सुटलं होतं, त्याच्यामुळे बघा ह्या गवारीची झाड आहेत ना आपली कशी खाली पडलेली आहेत. एकदम खाली झाडांचे आहे ना बुडखं मोडून आहे ना पाटात झाडं पडलेली आहे. भाजी पुरते शेंगा तोडून झालेलं आहे. आता मी घरी जाते आणि आहे ना आपल्या गवारीची ना मस्त अशी भाजी बनवते. मी तुम्हाला दाखवते आपल्या वावरात आपण काय काय केलेलं आहे. चल. हे बघा, इथं आपण आहे ना पालक टाकलेली मार्केटला नेण्यासाठी आणि इथं मिरच्या पण लावलेल्या आहेत. तर आपण आहे ना ही भेंडी पण लावलेली भाजीसाठी. तर पावसाळ्यात आहे ना भेंडी वगैरे चांगली येते. तर आपल्या घरी ना 2-3 शेळ्या आणि 2 गायी आहेत, त्यांच्यासाठी आपण इथे हे गवत टाकलेलं आहे. आणि इकडे हा दशरथ घास आहे. आज सकाळी लवकर येऊन आम्ही ही गवार तोडून घेतली. आपल्या इथे ना मार्केट सकाळी 11:30लाच चालू होतं, त्याच्यामुळे जी ही तरकारीची जी काही कामे असतात ना ती सकाळी लवकरच करून घ्यायला लागतात. आणि काल काय झालं माहिती का, शेजारच्या गावामध्ये ना काम करता करता ना एका ताईंना चक्कर आली आणि दवाखान्यात नेलं असता असं कळलं की त्यांना उन्हामुळेच हा त्रास झाला आहे आणि त्यात त्या गेल्या पण. त्याच्यामुळे ना सगळ्यांनी आपापली काळजी घ्या आणि उन्हात जावं लागत असेल तर प्लीज सांगते की खूप सारं थंड पाणी प्या आणि आपापली काळजी घ्या. तर आता ही गवार तोडून झाल्यानंतर आम्हाला जायचे सूर्यफूल लावायला. तर हे जे सनफ्लावर आहे ना निऑन कंपनीचं आहे आणि ह्याच्यामध्ये साधारणपणे ना 1000 बी असतात आणि ही पुढे आपल्याला भेटते 2600 पासून 3000 पर्यंत. तर ह्याची लागवड केल्यानंतर ना हे साधारणपणे ना 2 महिन्यामध्ये काढायला येतं. पण मार्केटला नेहमीच बाजारभाव वर खाली होत असतात. आता हे जे आपण आता सूर्यफूल लावलं होतं त्याला पाणी देण्यासाठी मी मोटर चालू केलेली आहे आणि आता हे पाटाने असं पाणी चाललेलं आहे. चार दिवसांपूर्वी आपण इथे ना ही सूर्यफुलाची लागवड करून घेतली होती 2 पुड्या आणि हे बघा 2 पानावर तुम्हाला सूर्यफूल आहे ना उगवलेलं पण दिसत असेल. हे पहिले आपण आहे ना इकडे 2 पुड्यांची लागवड केली होती आणि आज इकडे बघा हे 7-8 वाफ्यांची लागवड मी आहे ना आज करून घेतलेली आहे आणि हे पाणी पण आलेले आहे आता वाफ्यांमध्ये. इथे माझ्या पाठीमागे पहा माझं सगळं पाणी वगैरे देऊन झालेलं आहे. आणि आपले गाव शेतीवाडी हा चॅनल म्हणजे शेतकरी जीवनाचा एक भाग आहे. शेतकरी जीवनाच्या कथा आणि व्यथा तुम्हाला या चॅनलमधून दिसतील. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. तर भेटू माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.